नमस्कार मित्रांनो, मी गेल्या वर्षी पावसाळ्यामध्ये ना मेहंदीच्या झाडाची एक कटिंग करून फांदी आणलेली आणि ती मी माझ्या इथे लावली होती परसवामध्ये. आता ती फांदी लावलेली कसं झाले ना ती फांदी तुम्हाला मी दाखवते. चला. हे गेल्या वर्षी ना मी एक मेहंदीचं फांदी अशी कटिंग करून आणलेली आणि एका वर्षात किती मोठी झाली ती बघा. आणि मग ही मोठी झाली ना म्हणूनसाठी याला सपोर्टसाठी आज छोटासा चिवा आम्ही उभा केला होता. तो पावसाने कुसून आहे ना चिवा असा पडला बघा आणि त्यामुळे हे मेहंदीचं झाड पण वाढलेलं पडलं. आता यांना मी सांगितलं की जास्वंदीची एक मोठी फांदी तोडा आणि ती याच्या बाजूला सपोर्टला म्हणून उभी करा, म्हणजे मेहंदीचं झाड पण त्याबरोबर बरोबर असं उभं राहील आणि 2-3 ठिकाणी जरासं असं बांधायचं, म्हणजे असं पडणार नाही ना. केवढी मोठी जास्वंदीची फांदी तोडून आणला नाही ही बघा. आता ही त्याच्या सपोर्टला उभं करायला सांगते मी मेहंदीच्या इथे, म्हणजे ती मेहंदीचं झाड याच्यामध्ये बरोबर उभं राहील ना. 2-3 ठिकाणी बांधायचं आहे ना. हो चला लावा मग. केवढं छान झालंय झाड, पण ते पडतं ते काय करणार. तो कुसलेला चिवा काढून टाका हो, म्हणूनच ते झाड पडलं खाली. ते लावतात आहे तिथे. आता कसं करणार ते, त्याच्यावरती घेणार ना मेहंदीचं झाड. हे बघा. आता या जास्वंदीला जे छोट्या छोट्या फांद्या आहेत ना त्याच्यामध्ये असं लपेटून ठेवलं ना तरी पडणार नाही आणि 2-3 ठिकाणी बांधायचं. किती छान झालं बघा, किती मोठं झालं झाड. आता हे बांधून घेतात आहेत. आता हलणारच नाही. जास्वंदीचं फांदी ना एकदम मस्त व्यवस्थित त्यांनी माती रोवली आहे चांगली. आम्ही खूप झाडांची काळजी घेतो हो, पण ह्या पावसामुळे ना लावलेली काठी कुसून गेली. 2 ठिकाणी बांधून घेतात आहेत. अजून वरती पण बांधणार का हो? वरती नाही, खाली बांध. खाली बांधताय. हे बघा, यांना सांगितलं मी वर सुद्धा बांधा, पडलं तर परत वाऱ्यानी. म्हणजे 4 ठिकाणी यांना बांधायला सांगते मी. 2 ठिकाणी तर बांधला नाही, आता हे तिसरं वरती आणि एक म्हणतात मी खाली पण बांधतो. ही बघा, ही चिंदी बांधली ना, याच्या खालच्या बाजूला आणखीन बांधणार. इथे आता खाली पण बांधून घेतात आहे, म्हणजे 4 ठिकाणी झालं बांधून. आता पडणार नाही ना हो. नाही. आता छान एकदम मस्त मेहंदीचं झाड पण छान होईल आणि किती जरी वारा आला ना तरी हे पडणार नाही. आता गेल्या वर्षी पावसाळ्यामध्ये मी हे छोटीशी फांदी आणलेली आणि एका वर्षामध्ये एवढं मोठं हे झालं मेहंदीचं झाड. कसं वाटलं तुम्हाला? आम्ही खूप झाडांची काळजी पण घेतो. आता हे झाड बऱ्यापैकी झालेलं आहे. आता हे झाड मरणार नाही. व्हिडिओ माझा आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक करा. आता भेटूया पुढच्या व्हिडिओत. धन्यवाद.